नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. याच आठवड्यात पाडवा झालेला आहे, त्यामुळे नववर्षाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आपली सगळी स्वप्न पूर्ण होत, आपल्याला आपल्या अपेक्षित यश मिळो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला उत्तम स्वास्थ्य मिळो. यासाठी जी अत्यंत उपयुक्त आहे अशी मुद्रा म्हणजे हाकिनी मुद्रा, तीच आज आपण घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की सगळ्याच मुद्रा शरीराला उपयुक्त आहेत. बरोबर आहे, सगळ्याच मुद्रा शरीराला उपयुक्त आहेत, पण त्या आपण लावतो, जाणीवपूर्वक लावतो. पण अनेकदा असं होतं की आपल्या शरीराला माहिती असतं की आपल्याला काय हवं आहे, त्यामुळे आपल्याही नकळत शरीर ज्या मुद्रा लावतं त्यातली एक मुद्रा म्हणजे हाकिनी मुद्रा. तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर अनेकदा आपण जेव्हा विचारमग्न असतो, स्ट्रेसमध्ये असतो, किंवा आपल्याला भाषण करायचं असतं, किंवा काहीतरी बोलायचं असतं, प्रेझेंटेशन करायचं असतं, किंवा अनेक सेलिब्रिटीजसुद्धा ही मुद्रा लावून बसलेले आपल्याला दिसतात. ही मुद्रा आहे हे त्यांना कदाचित माहितीही नसेल, पण ती त्यांच्या शरीराची हाक असते आणि शरीर ती पूर्ण करत असतं. अशी ही अद्भुत मुद्रा आहे हाकिनी मुद्रा. ती कशी लावायची आहे ते आपण बघूया, पण त्याच्या आधी हाकिनी म्हणजे काय हे बघूया. आपल्या सप्तचक्रांमध्ये 7 देवता वसलेल्या आहेत, 7 योगिनी आहेत. त्यातली आज्ञाचक्राची जी देवता आहे, अधिष्ठात्री योगिनी आहे, ती म्हणजे हाकिनी. हाकिनी हे ह्या देवीचं नाव आहे. 6 तोंड आहेत तिला आणि 2 पाकळ्यांच्या कमळावरती बसलेली आहे, असा तिचा सिम्बॉलिझम आहे. अशी तिची प्रतिमा दाखवली जाते. ही जी 2 पाकळ्या कमळाच्या म्हणजे काय तर 2 मेंदूचे 2 भाग आपल्या त्या एकत्र जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यावरती बसलेली आहे. त्याच्यामुळे मेंदूच्या दोन्ही भागांचा सुरेख संगम, दोन्हींचं ॲक्टिवेशन, दोन्हींचा ताळमेळ हे सगळं ही मुद्रा साधते. आणि म्हणूनच मी म्हटलं तसं की जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो, विचारमग्न असतो, किंवा आपल्याला काहीतरी बोलायचं असतं, त्यावेळेला आपल्याही नकळत आपलं शरीर ही मुद्रा लावतं. तिचं नाव आहे हाकिनी मुद्रा. करायला अत्यंत सोपी आहे. पद्मासनात, सुखासनात किंवा वज्रासनात बसावं. श्वास शांतपणे चालू द्यावा. डोळे बंद असावेत म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित होईल. आणि जेव्हा श्वास मंद होईल तेव्हा ही मुद्रा लावावी. आणि ती करायला अतिशय सोपी आहे. दोन्ही हात एकमेकांच्या समोर आणावेत आणि दोन्ही बोटं एकमेकांशी जोडावीत. आपल्यालाही हे असेल की आपण बसल्या बसल्या सुद्धा असं अनेकदा बसतो, किंवा आपण विचारमग्न असतो तेव्हा असे बसतो. ही झाली हाकिनी मुद्रा. अनेक सेलिब्रिटीजचे फोटो असे दिसतात आपल्याला की ते असे बसलेले आहेत. भाषण करतानाही काही जण असा हात धरून भाषण करतात. ह्याचा अर्थ ते हाकिनी मुद्रा लावत असतात. ही मुद्रा करताना जेव्हा आपला श्वास मंद होईल आणि आपण ही मुद्रा अशी लावू तेव्हा आपलं लक्ष इथे आज्ञाचक्रावर केंद्रित झालेलं असलं पाहिजे. पूर्ण ध्यान आपलं आज्ञाचक्रावर पाहिजे, कारण ती आज्ञाचक्राची योगिनी आहे, देवी आहे. आणि त्याच्यामुळे ते जेव्हा आपण करतो तेव्हा आज्ञाचक्र ॲक्टिवेट व्हायला मदत होते. आणि जेव्हा आज्ञाचक्र ॲक्टिवेट होतं तेव्हा आपल्याला आत्मविश्वास वाढणं, बुद्धी तल्लख होणं, स्मरणशक्ती वाढणं, चित्त एकाग्र होणं, भीती कमी होणं, आपलं संभाषण सुधारणं, आपल्याला ठामपणे काहीतरी बोलता येणं, नवीन नवीन काहीतरी सुचणं, हे सगळं शक्य होतं. आपल्याला माहिती आहे की आज्ञाचक्र म्हणजे शंकराचा 3रा डोळा. 3रा डोळा उघडल्यावर काय काय होऊ शकतं. आपली इंट्युशन पॉवर वाढण्यापासून ते नवीन काही सुचण्यापर्यंत आणि भीती कमी होण्यापासून आपलं सगळं एक्सप्रेशन जास्त सुधारण्यापर्यंत, मेंदू तल्लख होण्यापर्यंत सगळं काही 3रा डोळा जेव्हा उघडतो तेव्हा ते शक्य होतं. आणि तो जर उघडायचा असेल तर हाकिनी मुद्रा करायला हवी. आता ह्याचे शारीरिक, मानसिक, सगळे आध्यात्मिक सगळेच लाभ खूप आहेत. आध्यात्मिक लाभ यासाठी आहेत कारण ते आज्ञाचक्र सहस्रार चक्राच्या जवळचं हे शेवटचं चक्र आहे. त्यामुळे कुंडलिनी जेव्हा इथपर्यंत येते तेव्हा तिचा इथला प्रवास मग त्याच्यानंतर फार झपाट्याने होतो आणि त्यामुळे तिचे आध्यात्मिक लाभ प्रचंड आहेत.
आपण जर शारीरिक लाभांविषयी बोलायचं तर तिचं दुसरं नाव आहे मनाची डॉक्टर. पण मला असं वाटतं तिचं नाव असं डॉक्टर ऑफ माइंड. पण मला असं वाटतं की तिचं नाव असं असायला पाहिजे की मनाची आणि मेंदूची डॉक्टर. कारण तिचे बौद्धिकही लाभ आहेत आणि मानसिकही लाभ आहेत. मानसिक लाभ मी आत्ता ज्याचे ओझरते उल्लेख केले की आपल्याला उगाचच भीती असते की हा काय म्हणेल, तो काय म्हणेल. कधी कधी आपल्याला आत्मविश्वास खूप कमी असतो. म्हणजे आपल्याला ज्ञान असतं आपल्याकडे, पण आपल्याला तो कॉन्फिडन्स नसतो की आपण ते आपलं बरोबर आहे, आपण ते ठामपणे मांडू शकतो. हा आत्मविश्वास कमी असल्याने अनेकदा आपण ज्ञान असूनही मागे पडतो. अनेकदा आपण अतिविचार करतो, त्याच्यामुळे आपलाच मेंदू आपण शिणवून घेतो. आणि तो अतिविचार केल्याने मेंदू जेव्हा शिणतो तेव्हा आपल्याला नवीन काही सुचणं बंदच होऊन जातं. आपला अंतर्गत स्ट्रेस आपण वाढवत नेतो आणि मग स्ट्रेस वाढल्यावर त्याचे जे काय दुष्परिणाम होतात ते आपण भोगतो. त्याला पर्यायही नसतो. पण हे सगळं जर टाळायचं असेल तर हाकिनी मुद्रा आपल्याला उपयोगी पडू शकते. ही इतकी प्रभावी मुद्रा आहे की ही तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला त्याचा प्रभाव जाणवायला लागतो. पण हे सगळे प्रभाव का होतात किंवा हे परिणाम का जाणवतात, ही प्रभावी का ठरते, तर आपल्या लक्षात आलं असेल की आपण ही दोन्ही बोटं एकत्र जोडतो. मी आत्तापर्यंत प्रत्येक मुद्रेच्या वेळेला सांगितलं की आपल्या 5ही बोटांवर पंचतत्व विराजमान आहेत. आपण इथेही पंचतत्व एकमेकांना जोडतो. त्याच्यामुळे 5ही तत्व शरीरातली आणि पर्यायाने त्रिदोष बॅलन्स व्हायला आपल्याला मदत होते आणि ते फार झपाट्याने होतं. दुसरं म्हणजे ह्याच्या बोटांच्या टोकांमध्ये नर्व एंडिंग आहेत. कोणत्याही मुद्रेने आपण ती नर्व एंडिंग जेव्हा जोडतो, 2 टोकं जेव्हा जोडतो, तेव्हा तो बाहेर जी एनर्जी गेली असती ती आपण आत फिरवतो. इथे आपण 5ही बोटातून ते करतो. त्याच्यामुळे मानसिक शक्ती, उत्साह, शारीरिक शक्ती हे वाढणार हे अगदी उघड आहे. त्याच्यानंतर दुसरं असं करतो आपण की अनेकदा मी हे सांगितलं, गेल्याही एपिसोडमध्ये सांगितलं होतं की दोन्ही हाताला म्हणजे मेल अँड फिमेल एनर्जी, यिन आणि यांग किंवा शिव आणि शक्ती यांचा संगम इथे होतो जेव्हा 2 हात आपण जोडतो. त्यामुळे आपल्याला आपले दोन्ही भाग हे ॲक्टिवेट व्हायला, दोन्ही भाग हे बॅलन्स व्हायला, सगळी तत्त्व बॅलन्स व्हायला, मेंदूचे 2 भाग बॅलन्स व्हायला, त्यांचा ताळमेळ सुधारायला मदत होते. आणि त्याच्यामुळे आपली शारीरिक आणि मानसिक तसंच बौद्धिक शक्ती खूप वाढते. आता परीक्षांचा सीझन आहे. विशेष म्हणजे ही मुद्रा कुणीही केली तरी चालते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत कुणीही ती करावीच अशी मुद्रा आहे. हे हात असे केल्यानंतर ते ठेवायचे कुठे याबाबत वेगवेगळी मतं आढळतात. त्यातली जी 2 प्रमुख मतं आहेत ती अशी आहेत की हे हात असे करायचे, म्हणजे ही मुद्रा लावायची, डोळे बंद, लक्ष आज्ञाचक्रावर केंद्रित, आणि ते हात आपण इथे छातीपाशी म्हणजे अनाहत चक्रापाशी ठेवावेत. आता हे असे अधांतरी आपले राहू शकत नाहीत. हात आपले दुखतात. मग ते आपल्याला असे टेबलाचा आधार घेऊन ठेवले तरी चालतील. टेबलाचा आधार घेऊन ठेवले तरी चालतील, पण ते अनाहत चक्रापाशी ठेवावेत. आणि दुसरा हे विचार असा आहे की ते मणिपूर आणि स्वाधिष्ठान चक्राच्या मध्ये म्हणजेच मांडीचा आधार घेऊन ठेवावेत. मणिपूर आणि स्वाधिष्ठान चक्र ॲक्टिवेट व्हायलाही त्यांनी मदत होते. पर्यायाने आपलं डायजेशन सुधारतं आणि त्याचा परिणाम आपलं शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यात होतो. हे मी दोन्ही प्रकारे करून बघितलं. व्यवहार्यदृष्ट्या हे इथे मांडीचा आधार घेऊन ठेवणं हे जास्त सोपं आहे. म्हणजे त्यामुळे आपलं चित्त विचलित होणार नाही. त्यामुळे हे असं ठेवावं. यात आणखी एक विचार प्रवाह असा आहे किंवा सांगितलं जातं की ही मुद्रा लावताना आपली जे जिभेचं टोक आहे तो आपल्या टाळूला हा असा लावायचा उलटा. जीभ अशी उलटी आपल्या या टाळूला चिकटवायची. मी तेही करून बघितलं. मला त्यांनी काही वेगळा फरक जाणवतोय असं जाणवलं नाही. तुम्ही करून बघा. त्यात करून बघण्यात दोष किंवा त्रास तर काहीच नाही आहे, तोटा तर काहीच नाही आहे. तुम्ही करून बघा. कदाचित तुम्हाला त्याचा फरक जाणवला तर तसं करा. पण माझ्या मते तसंही नाही केलं, म्हणजे माझा अनुभव सांगते, तसं नाही केलं, नुसतं असं लावलं तरीही त्याचा तेवढाच फरक, प्रभाव जाणवतो. आता हे जेव्हा आपण करतो, आज्ञाचक्र ॲक्टिवेट करतो,
त्याच्यामुळे सहस्रार चक्रापर्यंत कुंडलिनीचा प्रवास व्हायला मदत होते. त्यामुळे आपल्याला आपलं जे कुंडलिनीचा प्रवाह वरपर्यंत गेल्याने, मेंदू ॲक्टिवेट झाल्याने, आज्ञाचक्र ॲक्टिवेट झाल्याने आपलं विस्मरण कमी होतं. एक प्रयोग म्हणून करून बघा. ही मुद्रा लावा आणि जी गोष्ट तुम्हाला आठवत नसेल त्यावेळेला ही मुद्रा लावा. अवघ्या 30 सेकंदात ती आठवल्याशिवाय राहत नाही. इतक्या लवकर ही मुद्रा प्रभाव देते. ही किती वेळ करायची तर ती अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे 2च मिनिटापासून सुरुवात करून ती 10 मिनिटापर्यंत केली तरी चालते. मात्र ज्यांना हाय BP आहे, अनकंट्रोल्ड हाय BP, त्यांनी ती कमी वेळासाठी करावी आणि जर त्यांना काही त्रास व्हायला लागला तर तिथे ती थांबवावी. पण किमान 2 मिनिटं तर ते नक्कीच करू शकतात. त्याचा त्यांना काहीही त्रास होण्याची भीती नाही. पण ही मुद्रा करावी. कारण आपण जसं वय आपलं वाढत जातं तसं आपली सगळीच शक्ती कमी व्हायला लागते. स्मरणशक्ती तर कमी होतेच. किंवा आपली अनेकदा वाटचाल पार्किन्सन्स, अल्झायमर ह्यासारख्या घातक रोगांकडे होते. ते जर टाळायचं असेल, यौवनाचाच लाभ आपल्याला म्हातारपणातही घ्यायचा असेल तरी ही मुद्रा करायला हवी. कारण आपली पंचेंद्रिय सुद्धा त्यांनी शाबूत राहतात. मेंदू ॲक्टिवेट झाला आहे, आज्ञाचक्र ॲक्टिवेट झालं आहे, पंचतत्व बॅलन्स झाले, त्रिदोष बॅलन्स झालेत. त्याच्यामुळे आपल्या पंचेंद्रियांचं काम सुधारणार, याच्यात काही वाद नाही. त्यामुळे ही मुद्रा करावी. ऑटिझमच्या मुलांसाठी तर ही मुद्रा विशेष लाभकारी असल्याचं लक्षात आलं आहे. ऑटिझमच्या मुलांना जर ही मुद्रा लावून बसायला लावलं तर त्यांना फार लवकर त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा होते असं लक्षात आलेलं आहे. त्यामुळेच आबालवृद्ध कुणीही करावीच अशी ही मुद्रा आहे. शरीर आपल्या नकळत जी मुद्रा लावतं ती ही मुद्रा आहे. म्हणजे शरीराला माहिती आहे की ती त्याच्यासाठी किती आवश्यक आहे हे आपल्याला माहीत नव्हतं. ते मी आत्ता ह्या एपिसोडमधून आपल्याला सांगितलं. आता आपण ती मुद्रा कराल अशी मला आशा आहे. करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि त्याचे काय प्रभाव तुम्हाला जाणवतात हे जर मला तुम्ही कळवलं तर मला त्याचा खूप आनंद होईल. ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे. मात्र ती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ते आपण कराल अशी मला आशा आहे. करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.